दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस मध्ये बिघाड झालेला आहे। मनमाड जवळच्या पानेवाडी स्थानकावर गाडी त्यामुळे थांबवण्यात आलेली आहे। 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालाय गाडी थांबली। प्रेशर पाईप तुटल्याने गाडीचा खोळंबा झालेला आहे। प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। राजधानी एक्सप्रेस खोळंबल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवासी गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे। 20 मिनिटांहून अधिक काळ झालाय गाडी थांबवण्यात आलेली आहे। दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस मनमाड जवळ थांबवण्यात आली। प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पाईप तुटल्यामुळे वाहतूक थांबवली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांच्याकडून। अजय, यामुळे इतर गाड्यांना उशीर होणार आहे, त्याबाबतचे काही अपडेट्स मिळत आहेत? सध्या तरी ही परिस्थिती आहे की गाडीचा जे प्रेशर पाईप तुटलेला होता तो युद्ध पातळीवर सुरू करण्याचं काम आहे। त्यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्यांना साधारण 20 ते 25 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ हा लागू शकतो। त्यामुळे मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती काही काळ ठप्प होण्याची शक्यता आहे। ठीक, धन्यवाद अजय संपूर्ण माहितीसाठी। तर एक्सप्रेसमध्ये बिघाड झालेला आहे, प्रेशर पाईप तुटलाय, तो दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। मात्र गणेशोत्सवासाठी लोकांची गावाला ये-जा सुरू असते आणि अशातच ही गाडी 20 मिनिटांहून अधिक काळ इथे उभी आहे। त्यामुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे। दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झालेला आहे। गाडीचा प्रेशर पाईप तुटलाय आणि त्यामुळे गाडी 20 मिनिटांपासून अधिक वेळ उभी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।